श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रमधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्लोक नंबर 61. यज्ञयुज्यो महेज्यश्च क्रतुस्सत्रं सतांगतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम्. या श्लोकाचा अर्थ पाहूया. श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे 445 नंबरचं नाव यज्ञ, जो स्वतः यज्ञ स्वरूप आहे असा व सर्व यज्ञ ज्याचे प्रकट स्वरूप आहेत असा, सर्व देव व मानवांना संतुष्ट करण्याकरताच जो स्वतःच यज्ञ स्वरूपाने प्रकट होतो तो श्री विष्णू. म्हणून श्रुती म्हणतात सर्व यज्ञ विष्णू स्वरूप आहेत. 446 नंबर यज्ञ, यज्ञामध्ये जो आवाहन करण्यास योग्य आहे असा. भगवान नारायणाचे आवाहन सर्व यज्ञामध्ये केले जाते. जरी भक्तांनी एखाद्या विशिष्ट देवतेचे आवाहन केले तरी ते त्या नारायणाचेच पूजन असते. तो स्वतः नित्य अनंत असल्याने सर्व देवता विभूती रूपाने त्याच्याच आविष्कार आहेत. म्हणून कोणत्याही देवतेचे पूजन हे त्या महाविष्णूचेच पूजन होते. हरिवंश पुराणात हे सत्य उघड केले आहे की जे यज्ञामध्ये आपापल्या देवतांची अगर पितरांची पूजा करतात ते आत्मस्वरूपाने त्या परमात्मा श्री विष्णूंचीच पूजा करतात. म्हणून तोच यज्ञ आहे. 447 नंबर महेज्य, जो सर्वात पूजनीय आहे असा. ज्याला सर्व यज्ञांमध्ये आवाहन केले जाते तो आहे श्री विष्णू महेज्य. इतर देवतांना केलेल्या आवाहनाने त्या देवता त्यांचेच फल देऊ शकतात, परंतु श्री नारायणास केलेले आवाहन असे सर्वसमर्थ आहे की त्याने भक्तास सर्वोच्च असे मोक्षरूपी फल प्राप्त होते. म्हणून तोच महायज्ञात पूजनीय महेज्य आहे. 448 नंबर ऋतू, ज्या यज्ञामध्ये स्तंभ उभा करून त्याला बळी देण्याचा पशु बांधतात असा याग म्हणजे क्रतू होय. सर्व यज्ञ हे श्री विष्णूलाच अर्पण केले जातात. त्यामुळे ज्या यज्ञामध्ये पशुहिंसा केली जाते असा हिंसात्मक यज्ञही त्यालाच अर्पण केला जातो, कारण तो स्वतःच क्रतू म्हणजे यज्ञ स्वरूपच आहे. 449 नंबर सत्रम, जो चांगल्याचे रक्षण करतो तो. पूर्वीची संज्ञा क्रतू. त्याच्याच संदर्भाने पाहता एका विशिष्ट तऱ्हेच्या यज्ञास सत्र असे वैदिक वाङ्मयात संबोधिले आहे. 450 नंबर सतांगती, सर्व सज्जनांचे गंतव्य म्हणजे गती आहे असा. जीवनातील सर्व तऱ्हेच्या बंधनातून मुक्ततेची इच्छा करणाऱ्या साधकांकडून ज्याचे नेहमी पूजन व आवाहन केले जाते तो श्री विष्णू. संस्कृतमध्ये गती ह्या शब्दाने मार्ग व गंतव्य स्थानही निर्देशित केले जाते. म्हणून ज्याला शरण जाऊनच त्याचेपर्यंत पोहोचता येते तो नारायण सतांगती आहे. 451 नंबर सर्वदर्शी, सर्वांचे ज्ञान असणारा. तो स्वतःच ज्ञानस्वरूप असल्याने सर्व प्राणीमात्रांमधील सर्व प्रकारच्या ज्ञानाचे अधिष्ठान तोच आहे. म्हणून तो सर्वदर्शी आहे. ज्याप्रमाणे सूर्य हा या विश्वाचा चक्षु आहे त्याप्रमाणे तो परमात्मा सर्व ब्रह्मांडाचा चक्षु सर्व प्रकाशित करतो. 452 नंबर विमुक्तात्मा, नित्य मुक्त आत्मा. ते परमतत्व जरी साधनामधून प्रकट होत असले तरी ज्या प्रकृतीच्या कोशातून ते प्रकट होते आपाततः स्वतःच व्यक्त करते, तरीही त्याचे मध्ये
कधीच बद्ध होत नाही. ज्याप्रमाणे लाट समुद्रात उत्पन्न होते, समुद्रावरच राहते व त्यातच विरते, त्याप्रमाणे अनुभवाची लाट चैतन्यावर उत्पन्न होते, त्याचेवरच विलास करते व चैतन्यातच विलय पावते. परंतु ते चैतन्य सदैव मुक्तच असते. ते कधीही स्थूलाने बद्ध होत नाही. श्रुतींनी म्हटल्याप्रमाणे तो परमतत्व परमात्मा श्री नारायणच आहे. 453 नंबर. सर्वज्ञ म्हणजे सर्वज्ञानी. तो चैतन्य स्वरूप ज्ञानमय असल्यामुळेच सर्व मानवातील विचार, हेतू, भावना, उद्देश व सर्व इंद्रियांचे अनुभव तोच प्रकाशित करतो. सर्वदर्शी या संज्ञेशी समान अर्थाची ही संज्ञा आहे. 454 नंबर. ज्ञानमुत्तमम्. सर्व ज्ञानामध्ये उत्तम ज्ञान ते आत्मतत्व सर्वश्रेष्ठ ज्ञान स्वरूप आहे. त्याचे वाचून कुठलेही ज्ञान असू शकत नाही. तैत्तरीय उपनिषद म्हणत ते ब्रह्म सत्य ज्ञान अनंत आहे. थोडक्यात सर्व यज्ञ स्वरूप, पूजनीय, सर्वांपेक्षा श्रेष्ठ, मोक्ष फळ देणारा म्हणून अधिक पूज्य, उपयुक्त यज्ञ स्वरूप, जगापासून भक्तांचे रक्षण करणारा, सत्पुरुषांचे अनन्य साध्य, प्राण्यांच्या सर्व कर्माचा साक्षी, स्वभावतः मुक्त, स्वतः सर्व असून जाणणारा ब्रह्मज्ञान स्वरूप असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 62. सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृत मनोहरो जित क्रोधो वीरबाहुर्विदारणः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 455 नंबर. सुव्रत ज्याचे व्रत अत्यंत शुभ आहे असा. भगवान रामचंद्र म्हणतात, ज्याने अनन्यतेने शरणता स्वीकारली आहे त्याचे संपूर्ण संरक्षण करणे व आधार देणे ही माझी प्रतिज्ञा शुभव्रत आहे. सर्व प्राणी मात्रांना आधार देणे हे माझे व्रत आहे असे भगवंत म्हणतात. बद्रीनाथाचे ठिकाणी नरनारायण शिखरावर जो अनेक वर्षापर्यंत तपश्चर्या करतो तो सुव्रत असाही या संज्ञेचा संदर्भ दाखविला आहे. 456 नंबर. सुमुख ज्याचे मुख अत्यंत सुंदर शोभायमान आहे असा. सत्य हेच सौंदर्य आहे व सौंदर्य हेच सत्य आहे. सर्व परिस्थितीमध्ये तो भगवंत अत्यंत आनंदपूर्ण असतो, त्यामुळे त्याचे मुखावर सदैव शांतीपूर्ण मंगल सौंदर्य विलसत असते. ज्यावेळी भक्त भगवंतांचे पायाशी शरणागत होतात तेव्हा भगवंतांची अनंत दया त्यांचे सौंदर्यपूर्ण मुखावरून भक्तास प्रतीत होते, म्हणून तो सुमुख आहे. 457 नंबर. सूक्ष्म अत्यंत सूक्ष्माहूनही सूक्ष्म असा. वेदांत मताप्रमाणे सूक्ष्मता व्यापकता दर्शविते. या संज्ञेने त्याची व्यापकता निर्देशित होते. तो परमात्मा सूक्ष्माहून सूक्ष्म सर्वगत आहे असे उपनिषद सांगते. 458 नंबर. सुघोष ज्याचा घोष अत्यंत शुभ म्हणजे मंगल आहे असा. महाभारतातील युद्धाचे वेळी भगवंतांनी जो शंख फुंकला त्याचेही हेच नाव आहे. श्री विष्णूंचा हा घोष म्हणजेच वेदतत्व होय. कारण चारही वेद त्या परमात्म्यापासूनच उत्पन्न झाले आहेत, म्हणूनच त्याला सुघोष अशी संज्ञा दिली आहे. 459 नंबर. सुखद म्हणजे सुख देणारा किंवा संस्कृत व्युत्पत्तीप्रमाणे सुखाचा नाश करणारा असाही अर्थ होतो. द म्हणजे नाश करणे. अर्थातच या ठिकाणी सुखद म्हणजे भक्तांना सुख देणारा व दुर्जनांचे सुख नाहीसे करणारा. 460 नंबर. सुहृत सर्व प्राणी मात्रांचा स्नेही जो खरा मित्र असतो तो. पुन्हा
परतफेडीची अपेक्षा न करता आपल्या जवळचे सर्व काही देतो असा सुहृद भगवान श्री विष्णू आहे. 461 नंबर. मनोहर, जो मनाचे हरण करतो असा किंवा सौंदर्यवान, तो भगवंत केवळ साकार सौंदर्याची मूर्तीच आहे इतकेच नव्हे, तर तो बलात् भक्तांच्या मनाला, इंद्रियांना आपल्या विषयापासून खेचून घेतो व त्याच्या मनोहारी सौंदर्यावर स्थिर करतो. अशा प्रकारे भक्तांच्या मनात दुर्दम्य म्हणजे अमर्याद आनंद निर्माण करून त्यांना आपला सर्व काल भगवंतांच्याच पूजनात घालविण्यास भाग पाडणारा असा तो श्री विष्णू मनोहर आहे. 462 नंबर. जित क्रोध, ज्याने क्रोध जिंकला आहे असा. क्रोध या शब्दाने इतर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 विकार निर्देशित केले आहेत. हे 6 विकार माणसांच्या विचारसरणीचे 6 वर्ग निर्देशित करतात व त्यानुसार त्याच्या मानसिक घडणीचे 6 प्रकार संभवतात. ज्याने 6 विकार जिंकले आहेत तो मनातीत आत्मा आहे. 463 नंबर. वीरबाहू, ज्याचे बाहू सामर्थ्यवान व पराक्रमी आहेत असा. वेळोवेळी दुर्जनांचा नाश करून सज्जनांचे रक्षण करण्याकरता अवतार घेणारा तो श्री विष्णू वीरबाहू आहे. 464 नंबर. विदारण, जो नाश करतो, विदारण करतो तो. नरसिंह या अवतारामध्ये श्री विष्णूंनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडले व त्याला मारले. तसेच हिरण्याक्षाचा नाश करून पृथ्वीचा सागरातून उद्धार करण्याकरता त्यांनी महावराहाचे रूप घेतले. संस्कृत शब्दार्थाप्रमाणे भूदार म्हणजे वराह, दार म्हणजे फाडणे, तुकडे करणे. जो फाडतो तो दिव्य वराह असाही या विदारण संज्ञेचा अर्थ घेता येईल. थोडक्यात शुभव्रत असलेला, प्रसन्न मुख असलेला, अत्यंत सूक्ष्म वेदरूप, सुंदर वाणी असलेला, भक्तांना सुख देणारा, निस्वार्थी प्रेम करणारा, मन हरण करणारा, क्रोधावर विजय मिळवणारा, पराक्रमी बाहू असलेला, अधर्म्याचा नाश करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 63. स्वापनस्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. श्लोक नंबर 65. स्वापन, जो लोकांना निद्रावश करतो, मोहवितो तो. भगवान विष्णू स्वतः ईश्वर आहे व दैवी माया हे त्याचे साधन आहे व तिच्या साह्याने त्याने स्वतःच ईश्वर रूपात म्हणजे नारायण रूपात प्रकट केले आहे. परंतु त्याच मायेने सर्व जीव आवृत्त करतो व त्यांना आपल्या दिव्य स्वरूपाचे अज्ञान होते. या मायेच्या आवरण शक्तीमुळे जीवांच्या मनात अनेक विक्षेप निर्माण होतात व ते लौकिक विषय मिळविण्यास प्रवृत्त होतात. अशा तऱ्हेने ईश्वर आपल्या मायेने जीवांना मोहवितो म्हणून त्याला स्वापन अशी विशेष म्हणजेच मोहमयी शक्ती अशी संज्ञा मिळाली. 466 नंबर. स्ववश, जगतातील प्रत्येक वस्तू ज्याच्या अधीन आहे असा, जो पूर्णपणे स्वतंत्र आहे असा. तो परमेश्वर असल्याने सर्व प्राणीमात्रांस व पंचमहाभूतांना त्यांची कार्यशक्ती व अस्तित्व त्याचे कृपेमुळेच प्राप्त झालेले आहे व त्याच्याच शक्तीने त्यांना आपले कार्य करता येते. जर परमेश्वराने आपले पालकत्व आवरून घेतले तर विश्वातील प्रत्येक वस्तू क्षणात कार्यशून्य होऊन जाईल. सर्व जगताला जरी त्याच्या शक्तीची आवश्यकता असते तरी तो मात्र त्या जगतापासून पूर्णपणे अलिप्त असतो. स्वयंपूर्ण असा तो व्यक्त जगतावर कधीही अवलंबून नसतो.
म्हणून तो पूर्णपणे स्ववश आहे. तरंगांना सागराची गरज असते, परंतु सागर तरंगांच्या असण्या नसण्यापासून पूर्ण स्वतंत्र आहे. 467 नंबर. व्यापी, सर्वास व्यापून राहिलेला. तत्वज्ञानाप्रमाणे व्याप्तव्य म्हणजे सूक्ष्मत्व. जे सर्वव्यापी आहे ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे. भौतिक जगताचे अवलोकन केले तरी हीच कल्पना प्रत्यक्षात उतरलेली दिसते, कारण हे सर्व कार्यांना व्यापून राहते. जसे सुवर्ण हे सर्व अलंकारांना व्यापून असते, तसे हे सर्व विश्व कार्यस्वरूप असून परमात्मा कारणरूप आहे. त्यामुळे तो सर्वांस सर्व वेळी व्यापून आहे. त्यामुळे व्यापी ही संज्ञा असे सुचविते की तो परमात्मा ह्या जगताचे मूलभूत कारण असून त्यानेच हे सर्व नित्यतेने व्यापलेले आहे. तो जगतातील सर्व वस्तूंमध्ये, त्यांच्या सर्व कार्यक्रमामध्ये, स्वभावांमध्ये सर्व वेळी उपस्थित आहे. 468 नंबर. नैकात्मा म्हणजे अनेकात्मा. तो परमात्मा जरी एकच आहे तरी विश्वरूपाने व्यक्त होताना अनेक रूपात व्यक्तदशेस येतो. सर्व पंचमहाभूतात्मक सृष्टी व त्याची कार्ये व त्यांची क्रीडा चालू ठेवण्याकरता तो परमात्मा स्वतः सृष्टीकर्ता, पालनकर्ता व संहारकर्ता अशाही अनेक रूपाने व्यक्त होतो. म्हणूनच त्रिमूर्ती म्हणजे अनेक मूर्ती रूपाने व्यक्त होते ते विष्णू तत्व. 669 नंबर. नैक कर्मकृत. जो अनेक कार्य करतो तो सृष्टीचे सृजन करतो, पालन करतो व विलयही करतो. म्हणून तो अनेक कार्य करणारा आहे व जेथे तो नाही तेथील कार्य थांबून जाते. 470 नंबर. वत्सर. भगवंतांचे अधिष्ठान. तो आपल्या प्रत्येकाच्या अंतर्यामी असल्याने अंतरंगात वसणारा आहे, परंतु त्याच वेळी सर्वव्यापी आहे. ज्याचे सर्व विश्वाचेच तो अस्तित्व आहे. म्हणूनच आपण सर्व प्राणी मात्र त्याच्यातच राहतो, श्वासोच्छवास करतो व कार्य करतो. सर्व जीवांचे अधिष्ठान म्हणजे आधार असल्याने तोच अनंत कालही आहे व अमर्याद आकाशही आहे. व्यक्त जगत हे दिक्कालातच राहू शकते. तसेच संस्कृतमध्ये वत्स म्हणजे गायीचे वासरू, म्हणून वत्सर या संज्ञेचा विचार करता तिचा अर्थ होईल जो वत्सांचे दान करतो तो. शत्रूंनी हरण करून केलेली गायी वासरे भगवान श्री कृष्णाने गोपालांना परत मिळवून दिली, म्हणून तो वत्सर आहे असा हा पौराणिक संदर्भ आहे. 471 नंबर. वत्सल. अत्यंत प्रेमळ, आपल्या भक्तांवर निरतिशय प्रेम करणारा. जगातील सर्व माता पित्यांची ममता एकत्र केली तरी तिच्याहून कितीतरी अधिक ममता तो आपल्या भक्तांवर करतो, म्हणून तो नारायण वत्सल आहे. आत्यंतिक प्रेम हा वत्सल शब्दाचा शब्दार्थ तर नारायण मूर्तिमंत प्रेम स्वरूपच आहे. 472 नंबर. वत्सी म्हणजे पिता. ज्याला अगणित बालके आहेत असा जगताचा माता पिता. सर्व प्राणी जगतास तो आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतो, वाढवितो, कारण तो त्यांना आपली प्रजा असे मानतो. दुसरा अर्थ, जो कळपातील वासरांना सांभाळतो, शिक्षण देतो तो वत्सी. 473 नंबर. रत्नगर्भ. ज्याचे गर्भात रत्ने आहेत असा समुद्र. सागराप्रमाणे ज्याने आपल्या गर्भात विपुल संपत्ती साठविली आहे तो. त्यामुळे असे म्हणता येईल की आपल्या भक्तांना अपेक्षित असे सर्व देण्यामध्ये तो तत्पर आहे असा रत्नगर्भ श्री विष्णू होय. 474 नंबर. धनेश्वर म्हणजे सर्व धनाचा स्वामी.
ह्या ठिकाणी धन या संज्ञेमध्ये जगतातील सर्व सुखकारक व चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. पुराणामध्ये याचे वर्णन लक्ष्मीपती असे केले आहे आणि खरोखरच तो सर्व संपत्तीचा स्वामी आहे. सर्वश्रेष्ठ संपत्ती म्हणजे मुक्ती व ती देणारा तर श्री नारायणच तिचा स्वामी आहे. मायेच्या आवरणामुळे निर्माण होणाऱ्या सुखदुःखापासून व बंधनापासून भक्तांना मुक्ती देणारा श्री नारायण धनेश्वर आहे. थोडक्यात प्राणीमात्रास अज्ञान निद्रेत झोपविणारा, स्वतंत्र, सर्वव्याप्त, अनेक रूपे घेणारा, अनेक कर्मे करणारा, सर्वांचे निवासस्थान, भक्तांवर प्रेम करणारा, प्रजारूप वासरांना पाळणारा, रत्नयुक्त समुद्र रूप धनाचा स्वामी असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 64. धर्मगुप्त धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर विधाता कृतलक्षणः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 475 नंबर. धर्मगुप्त, जो धर्माचे रक्षण करतो तो. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, प्रत्येक युगामध्ये धर्माच्या संस्थापनेकरता मी अवतार घेतो. 476 नंबर. धर्मकृत म्हणजे जो धर्म आचरतो, कृती करतो तो. जरी ते परमचैतन्य स्वरूप सर्व धर्म व अधर्म यांच्या पलीकडे राहूनच सर्व ज्ञान प्रकाशित करते, तरी नारायण रूपाने तेच स्वतःच्या वर्तनाने धर्माचा योग्य व सत्य अर्थ उलगडून दाखविते. म्हणूनच त्याला धर्म प्रवर्तक म्हटले जाते. आपल्या भोवताली असलेल्या परिस्थितीचे नित्य परिवर्तनशील क्रीडा स्वरूप पाहूनही त्यामध्येच राहून धर्मशील कसे राहावे हे मानवांना स्वतःच्या वर्तनाने दाखवून देण्याकरता भगवंतांनी अवतार धारण केलेले आहेत, म्हणून ते धर्मकृत आहेत. 477 नंबर. धर्मी म्हणजे धर्माचा आधार, म्हणजेच सर्व धर्माचे अधिष्ठान. ज्याप्रमाणे तरंग समुद्राच्या आधाराने असतात, पट किंवा तंतू कापसाच्या आधाराने असतात किंवा अलंकार सोन्याच्या आधाराने असतात, त्याचप्रमाणे सत्य स्वरूप भगवान श्री नारायण हेच सर्व ब्रह्मांडाचे मूलतत्व आहेत व त्याचा आधार आहे. श्री नारायणच धर्माचे अधिष्ठान सिंहासन आहे. त्यांच्या साक्षात संबंधाखेरीज धर्माला काहीच अर्थ उरत नाही. जसे राज्यशासन कोसळले तरी त्याची कायद्याची पुस्तके केवळ कोरी पानेच होऊन जातील, तसे भगवंतांचा आधार नसेल तर सर्व धर्म व्यर्थ होऊन जातील. 478 नंबर. सत सर्व प्राणीमात्रांतील वस्तुजातातील अस्तित्व हे सदा समच असते व ते सर्वव्यापी असते. सूर्याला अस्तित्व आहे व सूर्य व पृथ्वीमधील अंतराळालाही अस्तित्व आहे. समुद्रास अस्तित्व आहे व त्याच वेळी त्यातील जलचरांसही अस्तित्व आहे. सर्व प्राण्यांची शरीरे, इंद्रिये, त्यांची कार्ये, तसेच मन व त्यांचे कार्य, बुद्धी व तिचे चांचल्य या सर्वांना अस्तित्व आहे. या सर्वांच्या नित्य अस्तित्वाचे तत्व आहे श्री नारायण. सर्व परिवर्तनामध्ये जे अपरिवर्तनीय आहे त्याचे मध्ये विकार होत नाहीत. जे भूतकाल, वर्तमानकाल व भविष्यकालातही तेच व तसेच असते, त्यास वेदांतामध्ये सत्य असे म्हटले जाते व हे सर्व धर्म ज्याचे आहेत तो सत्पुरुष. उपनिषदांमध्ये त्या परब्रह्मास सत्य असे म्हटले आहे. हे वत्सा, हेच सत्य प्रथम होते. परिवर्तनशील प्रकृतीमधील अविकारी ब्रह्माचे वर्णन करताना गीतेमध्ये भगवंत म्हणतात,
ज्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे ते तत्व अविनाशी असून त्याचा कुणीही नाश करू शकत नाही. 479 नंबर. असत म्हणजे बद्ध, मर्यादित, जो या वर्तमानात मर्यादित झाल्याप्रमाणे भासत आहे व त्यामुळेच सर्व विश्वातील वैचित्र्यांमध्ये बद्ध झाल्याप्रमाणे भासत आहे ते असत. ज्याला प्रत्यक्ष अस्तित्व नसते परंतु जे आहे असे भासते त्याला भ्रम असे म्हणतात व त्यालाच असत असे म्हटले जाते. वेदांत परिभाषेप्रमाणे परमतत्व हे सदैव विनिर्मुक्त व अनंत आहे व जे सर्व व्यक्त सृष्टी व प्राणीमात्रांमध्ये अंतर्भूत असते ते अपरम तत्व मर्यादित व नाशिवंत असते. श्री नारायण आपल्या अपर अवस्थेमध्ये या सृष्टीरूपाने व्यक्त होतो. त्यालाच आपण जग म्हणून ओळखतो. म्हणून भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला स्पष्ट करतात, मी एकाच वेळी मृत्यू व अमृत स्वरूपही आहे, तसेच मी सतही आहे व असतही आहे. 480 नंबर. क्षरम, जे क्षर पावते, नाश पावते असे. जो निर्विकारी आत्मा आहे तोच सर्व वस्तूंच्या संबंधाने परिवर्तित विकारी झालेला दिसतो. तरीही सर्व परिवर्तनामध्ये तो अपरिवर्तनीय आहे. सर्व सृष्टीतील उत्पन्न वस्तुजात व प्राणी मात्र परिवर्तनीय आहेत व हे परिवर्तन त्याच्याच आधाराने होते. म्हणून त्या अविकारी अनंत सत्याला येथे क्षर असे म्हटले आहे. असत रूप बदलणाऱ्या व नाहीशा होणाऱ्या लाटा म्हणजे दुसरे काही नसून स्थिर असा सागरच आहे. 481 नंबर. अक्षरम म्हणजे अविनाशी. विकार अगर बदल समजण्याकरता जे स्वतः कधीही बदलत नाही व ज्याला बदलाचे ज्ञान असते असे तत्व आवश्यक असते. एका दागिन्यातून दुसरा दागिना करावयाचा असला तरी त्यांना आधार देणारे सोने सतत तेच व तसेच असते. त्याचप्रमाणे या सृष्टीच्या क्रीडेमध्ये चालणारे नित्य परिवर्तन ज्याच्या आधाराने चालू शकते असे अपरिवर्तनीय अविकारी मूलतत्व आवश्यक आहे व तेच अक्षर तत्व आहे श्रीनारायण. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, सर्व उत्पन्न प्राणीमात्रांनी मिळून होतो तो क्षर पुरुष व त्या प्राणीमात्रांत अविकारी असतो तो अक्षर पुरुष होय. 482 नंबर. अविज्ञाता म्हणजे न जाणणारा. या ठिकाणी प्रथम ज्ञाता ही संज्ञा स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. सर्व विचार भावना जाणणारा प्राणीमात्रातील आत्मा हाच ज्ञाता आहे. तो शरीर मन बुद्धीशी बद्ध झालेला आहे आणि ह्या साधनांद्वारा कार्य करून विज्ञाता भाविक अगर संवेदक होतो. त्यालाच वेदांताच्या परिभाषेमध्ये जीव असे म्हटले जाते. या दुःखपूर्ण घडामोडींच्या जगतात अहंकेंद्रित व्यक्तितत्वच करता आणि भोगता होत असते. श्री नारायण हे शुद्ध आत्मतत्व असल्याने ह्या दुःखदायक विक्षेपात्मक अशा प्रकृतीच्या आवरणाने डागाळत म्हणजे झाकत नाही. म्हणून ते शुद्ध आत्मतत्व श्री विष्णू अविज्ञाता आहे, तोच जीव आहे. 483 नंबर. सहस्रांशू ज्याला हजारो किरणे आहेत असा शुद्ध ज्ञानस्वरूप आत्मा अत्यंत प्रकाशमान आहे. उपनिषद म्हणतात की चंद्र सूर्य व नक्षत्रेही आपला प्रकाश त्याच्याकडूनच प्राप्त करतात. खरे तर सर्वच जीवांना आपले तेज मिळते ते त्याचेपासूनच असा उपनिषदांचा निष्कर्ष आहे. तसेच या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल सूर्याचे स्वरूपातील श्रीनारायण. त्यांच्या हजारो किरणांमुळे सृष्टीतील सर्व जीवांना तेज मिळते, प्रकाश मिळतो. कारण संस्कृतमध्ये त्याचे नावच आहे सहस्रांशू. म्हणूनच सूर्याची स्तुती सूर्यनारायण अशी करतात.
484 नंबर. विधाता, सर्वांचा आधार, सर्वांचा मूलाधार असल्याने तो परमात्मा सर्व चराचर विश्वाचा एकमेव आधार आहे व त्याला दुसरा कोणाचा आधार आवश्यक नसल्याने तो स्वतःचाही आधार आहे. तो परमात्मा एकाच वेळी जगताचे उपादान व निमित्त कारण आहे व कर्ताही आहे. 485 नंबर. कृत लक्षण, तो आपल्या 6 लक्षणांनी प्रसिद्ध असा आहे. पुराणातील वर्णनाप्रमाणे भगवंतांनी आपल्या वक्षावर भृगु महर्षीचे पदचिन्ह म्हणजे लक्षण धारण केले आहे म्हणून तो कृतलक्षण आहे. वस्तुतः शुद्ध वेदांताप्रमाणे नित्य शुद्ध असे परब्रह्म हेच प्रत्येक जीवाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे म्हणून तो कृतलक्षण आहे. तसेच लक्षण म्हणजे वेदग्रंथ व ते ज्याने केले तो कृतलक्षण श्री विष्णू. थोडक्यात, धर्मरक्षक, धर्मस्थापक, सर्व धर्माचा आधार, सत्य स्वरूप, स्थूल जगत स्वरूप, सर्व भूतमय, अविनाशी, जीवापेक्षा निराळा, सूर्यरूप, भूतधारक, शेष दिग्गज व पर्वत यांना विशेष रूपाने धारण करणारा, श्रीवत्स आदी चिन्हे धारण करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 65. गभस्तिनेमि सत्वस्थस् सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 486 नंबर. गभस्ती नेमी, जो दिव्य नक्षत्र मंडलाच्या केंद्रस्थानी आहे असा. संस्कृत भाषेमध्ये गभस्ती शब्दाचा अर्थ किरणे असा होतो. नेमी म्हणजे चक्राचा आरा. त्यामुळे या संपूर्ण संज्ञेचा अर्थ आपल्या ज्याच्या तेजाची किरणे सर्व दिशांना पसरविणाऱ्या प्रकाश चक्राचा केंद्रबिंदू तो गभस्ती नेमी असा होईल. खगोलशास्त्राप्रमाणे सूर्यमंडलाचा केंद्रबिंदू असलेला सूर्य असा अर्थ होईल. जीवाच्या दृष्टीने तो स्वयंप्रकाशी आत्मा केंद्रस्थ असून त्याचे तेज प्रकृतीच्या चक्रातून म्हणजे पंचकोशातून बाहेर पडत असते. 487 नंबर. सत्वस्थ, जो सत्वामध्ये राहतो तो. माया 3 गुणांनी युक्त आहे व ते 3 गुण म्हणजे सत्वगुण म्हणजे नैष्कर्म, रजोगुण म्हणजे कर्म प्रवणता व तमोगुण म्हणजे निष्क्रियता. मायेतील सत्वगुणांचे प्राबल्याने असते तेव्हा तो गुणच परब्रह्मास ईश्वर स्वरूपात व्यक्त होण्यास वाहन होतो व तोच श्री नारायण होय. तो ईश्वर सत्वगुण प्रधान आहे म्हणून भगवंत सत्वस्थ आहे. त्याचे स्वरूप शुद्ध सत्य स्वरूप आहे. दुसरा अर्थ होईल जो सर्व जीवांमध्ये सत्वांमध्ये राहतो म्हणजे स्थ तो श्री विष्णू. 488 नंबर. सिंह, सिंह दुष्प्रवृत्तींबरोबर झगडण्यामध्ये सर्वांपेक्षा अत्यंत पराक्रमी असा तो सिंह ह्याच नावाने निर्देशिला आहे. आपल्या अवतार कार्यात सर्व प्राण्यांपेक्षा पराक्रमी अशा सिंहासारखे कार्य केले आहे. संस्कृत भाषेप्रमाणे एखाद्या नावाचा काही भाग त्या संपूर्ण नामाचा निर्देश करू शकतो. जसे भीम शब्द भीमसेन ह्या नामाचा किंवा भामा हा शब्द सत्यभामा ह्या नावाचा निर्देश करतो. तसेच सिंह ह्या शब्दाने परमेश्वराच्या नृसिंह ह्या नामाचा निर्देश केला आहे. भगवंतांनी नर आणि सिंह असे रूप धारण करून पृथ्वीला हिरण्यकश्यपूच्या जाचातून सोडविले व ईश्वर शरण भक्त प्रल्हादावर कृपा केली. 489 नंबर.
भूत महेश्वरः सर्व भूतमात्रांचा स्वामी। जो स्वामी असतो तो आज्ञा करतो, नियमन करतो व सर्व कार्याचे अध्यक्षत्वही त्याच्याकडे असते। भगवंतही शासक होऊनही सर्व कार्ये करतो म्हणून भूत महेश्वर आहे। 490 नंबर आदिदेव म्हणजे प्रथमेश किंवा दुसरा अर्थ जो आदी म्हणजे प्रथम आहे व प्रकाशमानही म्हणजे देव आहे। तसेच प्रथम देव असल्याने सर्व देवांचाही देव आहे असाही अर्थ होईल। आदी म्हणजे स्वीकार किंवा खाणे व देव म्हणजे प्रकट होणे। दोन्ही शब्द मिळून अर्थ होतो जो नामरूपात्मक सृष्टीचा स्वीकार अगर ग्रहण करून जो प्रकट होतो तो। व्यक्तिशः अर्थ होईल की ज्या प्रमाणात साधक आपणास स्वतःमधील सर्व नामरूपात्मक असत्यापासून परावृत्त करील व जसजसा अंतर्मुख होत जाईल तसा त्याला स्वतःमधील भगवंताचा दैवी अनुभव येत राहील। हा अर्थ लक्षात घेऊन संज्ञेचे विवरण होईल। भगवंत सर्व नामरूपाचे ग्रहण करून विलय करून स्वतः प्रगट करतात म्हणून ते आदिदेव आहेत। 491 नंबर महादेव महान देवता। परमात्मा सर्व चैतन्याचे उगमस्थान आहे व त्याचे पासूनच सर्व देवता व प्राणी मात्र निर्माण झाले म्हणून त्यास महादेव म्हणणे योग्य आहे। 492 नंबर देवेश सर्व देवांचा स्वामी। देवांचाही आत्मा असलेला तो देवेश आहे। त्याचे श्रेष्ठत्व सिद्धच आहे म्हणून तो देवेश आहे। 493 नंबर देवभृत गुरु जो देवांचा अधिपती देवभृत आहे। इंद्र व देवांचा गुरुही आहे असा, म्हणजेच तो देवांच्या अधिपतीचाही रक्षण करता व उपदेशक मार्गदर्शक आहे। थोडक्यात किरण रूप चक्राप्रमाणे सूर्य रूपाने स्थित, मुख्यतः सत्व रूपात राहणारा नरसिंह रूप, सर्व प्राण्यांचा महेश्वर, सर्वांचे मूळ कारण व दिव्य स्वरूप, आत्मज्ञान, योग, ऐश्वर्य इत्यादी महिमा असलेला, देवांचाही देव, देवांचे पोषण करणारा असून गुरु असा या श्लोकाचा अर्थ होतो। रामकृष्ण हरी।